हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो पुढचा नेक्स्ट सब्जेक्ट आहे कॉमर्स फॅकल्टीचा विषय चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला आपण शॉर्टली म्हणतो एसपी, या विषयाची मित्रांनो जी काही आयएमपी प्रकरण आहे ती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, या विषयाचे सर्व आयएमपी प्रश्न आपण समजून घेतले होते. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एसपी, ह्या विषयाची कोणकोणती जी काही प्रकरणं आहेत, चॅप्टर्स आहेत, ती आपल्याला इम्पॉर्टंट आहे बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने, ती तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही आयएमपी प्रकरण आहे ती आता समजून घेऊया. तर मुलांनो, तुम्हाला एक चार्ट आहे, तो चार्ट तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलेला आहे. तर आपण समजून घेऊया. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे. सगळ्यात पहिले म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. आता आपल्याला ही काही आयएमपी प्रकरण आहे, यासाठी आपण जो सोर्स घेतला आहे हा कोणाचा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला खाली म्हणले घटकनीय आहे गुण विभागणी, त्या खाली म्हणले इयत्ता 12वी. आता घटकनीय आहे, घटक मीन्स प्रकरण, प्रकारानुसार कोणतं प्रकरण आपल्याला महत्वाचं आहे, कोणत्या प्रकाराचा अभ्यास आपण किती प्रमाणात केला पाहिजे, जास्त प्रमाणात केला पाहिजे, हे तुम्हाला या आजच्या या व्हिडिओ मधून क्लिअर होणार आहे. तर मुलांना आपण समजून घेऊया. पहिले आपण कॉलम क्लिअर करूयात आणि त्यानंतर आपण प्रकरणाची नाव आणि त्याचे मार्क्स क्लिअर करूयात. तर बघा, पहिला कॉलम आहे अनुक्रमांक म्हणजे अनुक्रम, 2 नंबरचा कॉलम आहे घटक क्रमांक, 3 नंबरचा कॉलम आहे घटक, 4 नंबरचा कॉलम आहे प्रकरण क्रमांक, 5 नंबरचा कॉलम आहे गुण आणि 6 नंबरचा कॉलम आहे विकल्पासह गुण. आता विकल्पासह गुण ही जी कन्सेप्ट आहे मित्रांनो, याआधी मी सांगितलं तुम्हाला की विकल्पासह गुण मीन्स काय, मार्क्स विथ ऑप्शन, म्हणजे जे एक्स्ट्रा प्रश्न असतात ते धरून जे गुण असतात त्याला आपण विकल्पासह गुण म्हणतो. तर बघूयात आपण. पहिल्या अनुक्रम मध्ये 1 आहे, घटक क्रमांकामध्ये 1 म्हणले संस्थात्मक वित्ताचे स्रोत. पहिला घटक काय आहे, संस्थात्मक वित्ताचे स्रोत. आता मुलांना तुम्ही म्हणाल की पुस्तकामध्ये अशा नावाचं प्रकरण आहे, पुस्तकामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत अशा नावाचं प्रकरण आहे, पण मग आता इथे वित्ताचे स्रोत, त्याच्यामध्ये मुलांना प्रकरण एकत्र केले आहे, म्हणजे कॉम्बो 2, 3, 4 अशी प्रकरण एकत्र केले आहे. पुढे तुम्ही प्रकरण कॉलम मध्ये बघितलं तर 1 आणि 2 म्हणजे 2 प्रकरणाचा पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये 2 प्रकरण असणार आहे. 2 धड्याचा पहिला घटक आहे, त्याला गुण आहे 17 आणि विकल्पासह गुण आहे 25. म्हणजे मुलांना पहिल्या 2 प्रकरणाला तुम्हाला 25 मार्क आहे असं तुम्ही गृहीत धरा. विकल्पासह किती मार्क आहे, 25, आणि तसे गुण किती आहे आपले रेग्युलर 17. त्यानंतर घटक मध्ये अनुक्रम मध्ये 2, घटक क्रमांक 2 भांडवल उभारणी. 2 नंबरचा घटक कोणता आहे मुलांनो, भांडवल उभारणी. त्याच्यामध्ये कोणकोणती प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3, 4, 5, प्रकरण क्रमांक 3, 4, 5, गुण आहे 24 आणि विकल्पासह गुण आहे 35. तर मुलांना हे 3 जे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3, 4, 5, या 3 प्रकरणामध्ये आपण एसपी चा सब्जेक्ट पास होऊ शकतो. 100 पैकी तुम्हाला 35 ला पास आहे आणि या 3 प्रकरणाला 35 आणि कॉलेजचे 20, 55 मार्क तुम्हाला मिळू शकतात या 3 प्रकरणाचा अभ्यास केला तरी सुद्धा. तर 3 प्रकरणे आपल्याला महत्वाची आहे. त्यानंतर पुढे बघा, अनुक्रम क्रमांक 3, घटक क्रमांक 3, चिटणीसाचा पत्रव्यवहार. आता चिटणीसाचा पत्रव्यवहार मध्ये 3 प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 6, 7, 8. आता तिन्ही प्रकरण पत्रव्यवहाराचे आहे मुलांना. सिंपल टॉपिक आहे, सिंपल धडे आहे, पत्र लेखन तुम्हाला करायचंय, पत्र लिहायचंय, एकदम सोपं आहे. पैकीचे पैकी मार्क्स तुम्हाला पत्र लेखनामध्ये पडतात. तर बघा किती मार्क्स सांगितले, गुण आहे 13 आणि विकल्पासह गुण आहे 18. गुण किती, 13, विकल्पासह गुण आहे 18. तर मुलांना याच्यावर 2 पत्र फिक्स विचारले जातात. ते पुढे तुम्हाला मी आयएमपी प्रश्नाच्या वेळेस ते पत्र सांगेल, कोणते पत्र येतात कोणत्या प्रश्नामध्ये येतात, हे आपण त्यावेळेस क्लिअर करू. फक्त तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतोय की आपल्याला पत्र व्यवहारावर 2 पत्र फिक्स असतात. फिक्स 2 पत्र आपल्या जे काही प्रश्नपत्रिकेत आलेले असतात. 18 मार्क तुम्हाला ते महत्वाचे आहे. त्याच्यामुळे पत्र लेखनाचे प्रकरण आहे त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. पत्राचा नमुना कधीच बदलत नाही,
फक्त पत्राचा विषय बदलत असतो. तुम्हाला विषयानुसार त्या पत्रामध्ये बदल करायचा असतो, पण त्याचा जो काही नमुना असतो, त्याचा जो काही पॅटर्न असतो, त्याचा जो काही आराखडा असतो तो बदलत नाही. त्यानंतर पुढे बघा, अनुक्रम 4, घटक 4. घटक काय? भाग पेढी पद्धती. त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 9. त्याच्यामध्ये फक्त 9 नंबरचं जे प्रकरण ते दिलेलं आहे. गुण मध्ये बघा, तुम्ही जर रेग्युलर गुण बघितले 7 आहे आणि विकल्पाचं गुण 11 आहे. म्हणजे 9वं प्रकरण तुम्हाला समजा की 11 मार्काला आहे. ते IMP प्रश्नाचे कोणते प्रश्न विचारले जातात ते मी तुम्हाला त्यावेळी सांगेल. आणि त्यानंतर घटक क्रमांक 5 आहे, लाभांश आणि व्याज. 5 नंबरचा घटक काय? लाभांश आणि व्याज. त्याच्यामध्ये 10 नंबरचं प्रकरण आहे, म्हणजे एकच प्रकरण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि ते प्रकरण बघा, गुण आहे 9 आणि विकल्पाचं गुण आहे 13. हे प्रकरण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. याला IMP करून ठेवा. या प्रकरणात 13 मार्काचे प्रश्न एका प्रकरणावर विचारले जातात. महत्वाचं प्रकरण आहे, सोपं आहे, समजण्यास सुद्धा सोपं आहे. तुम्ही एकदा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर तुम्हाला ते ऑटोमॅटिक क्लिअर होऊन जाईल. आणि शेवटचा घटक आहे 6 नंबर, वित्तीय बाजार. वित्तीय बाजारमध्ये 2 प्रकरण इन्व्हॉल्व आहे, 11 आणि 12. वित्तीय बाजारमध्ये किती प्रकरण इन्व्हॉल्व आहे? 2 प्रकरण, 11 आणि 12. त्याला गुण आहे 10 आणि विकल्पाचं गुण आहे 14. गुण किती आहे? 10, विकल्पाचं गुण किती आहे? 14. तुम्ही जर टोटल एकूण बघितली तर मुलांना गुण आहे 80 आणि विकल्पाचं गुण आहे 116. गुण किती आहे? 80 आणि विकल्पाचं गुण किती आहे? 116. तर मुलांना आता आपण हा जो काही घटक गुण विभागणीचा आराखडा होता तो आपण समजून घेतला. पण तरीही मित्रांनो तुम्हाला कुठेतरी थोडंफार त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं असेल तर ते कन्फ्युजन मी तुमचं दूर करतो. की तुम्हाला हा प्रश्न असेल की सर तुम्ही कंबाईंड मध्ये प्रकरण सांगितले पण आम्हाला सेपरेट करून सांगा कोणतं प्रकरण महत्वाचं आहे. तर सेपरेट मध्ये मुलांनो तुमचे पहिले 3 जे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 1, 2, 3, हे पहिले 3 प्रकरण तर फिक्स करून ठेवायचे. पहिले 3 क्रमांक प्रकरण, 4थं प्रकरण जे त्याच्या एखादा प्रश्न विचारतात तो तुम्हाला IMP मध्ये भेटेल. 5वं प्रकरण थोडं होल्ड ठेवा. त्याच्यानंतर 4थ्या प्रकरण एखादा प्रश्न येईल, 5वं प्रकरण थोडं आपण होल्ड ठेवूयात. त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक 6 ते 8 जे आहे, त्या 6 ते 8 वर तुम्हाला फक्त काय येणार आहे? पत्रलेखन. 6 ते 8 वर तुम्हाला काय विचारणार आहे? पत्रलेखन. त्याच्यानंतर आपण 9 नंबर टॉपिक थोडा होल्ड ठेवूयात. त्याच्यानंतर 10 नंबर तुम्ही घ्या. 10 नंबरचं प्रकरण मिळणं तुम्हाला खूप सोपं आहे. 10 नंबरच्या प्रकरणामध्ये ज्या कन्सेप्ट आहे त्या समजण्यास खूप सोप्या असल्यामुळे तुम्हाला ते प्रकरण खूप सोपं वाटेल. ते आपल्याला करायचंय. हे प्रकरण महत्वाचं आहे. 11-12 नंबरचं प्रकरण आहे. 11-12 नंबरच्या प्रकरणामध्ये बेसिक ज्या संकल्पना आहे, मूलभूत संकल्पना, त्या संकल्पना फक्त आपण क्लिअर केल्या तरी सुद्धा मुलांनो आपल्याला 80 पैकी 75 प्लस हे मार्क मिळतील. मग तुम्हाला प्रकरण काढताना कोणकोणते करायचे? 1, 2, 3, 1, 2, 3, 4 नंबरचं प्रकरण थोडं ते पण होल्ड ठेवा, त्याच्यावर एखादा प्रश्न येतो. 5 नंबरचं होल्ड ठेवा. 6 ते 8 वर तुम्हाला फक्त पत्र करायचंय. पण तुम्हाला पत्रलेखन एका चॅप्टर मध्ये करा. तुम्ही 6व्या चॅप्टर मध्ये जर पत्र केलं म्हणजे आराखडा क्लिअर केला तर 7वं 8वं चॅप्टर तुम्हाला अवघड जाणार नाही, कारण की पत्राचा आराखडा हा बदलत नाही. त्याच्यानंतर 9 नंबरचं प्रकरण मग थोडं होल्ड ठेवा, नॉर्मल स्टडी करा. 10 नंबरचं प्रकरण चांगलं करा. मग तुम्हाला बघा प्रकरण नंबर 1, 2, 3 नंतर तुम्ही गेलात तर 4 पॉईंट घेऊयात आपण. 4 नंतर काय करा? 6 ते 8 तुम्हाला माहिती पत्र आहे, त्याच्यावर डायरेक्ट पुढे जा, 10 नंबरला जा. 10 नंबर मध्ये तुम्हाला महत्वाचे घटक आहे लाभांश आणि व्याज, याबद्दल तुम्हाला सिंपल म्हणजे अगदी साध्या शब्दामध्ये त्यांनी ते कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. त्याच्यानंतर 11 आणि 12 मध्ये काय करायचं आपल्याला? 11 आणि 12 मध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या फक्त क्लिअर करायच्या आहेत. मुलांना तुम्ही एवढं जरी क्लिअर केलं तर तरी तुम्हाला 80 आउट ऑफ 70 प्लस मार्क्स 100% मिळतील. आता मी इथे 75 म्हणलो, ती मिळेल सर तुम्ही इथे 70 म्हणलात तर का? तर 4-5 मार्क्स जे आहे मुलांनो ऑफ मार्क्स विथ ऑप्शन मध्ये तुमचे कमी होऊ शकतात, पण 75 पण मिळू शकतात. नाही असं नाही, फक्त मार्क्स विथ ऑप्शन विकल्पासह गुण मध्ये मार्क्स तुमचे कमी असू शकतात, पण तरी तुमचा कॉन्स्टंट स्कोर जो 70 असू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो विषय होता चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स ESP, या विषयात जे काही महत्त्वाचे प्रकरण होते ते आपण क्लिअर केले. मुलांना तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.